नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इयत्ता 12वी फिजिक्सचा दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा असा चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स याचा पुढील भाग अभ्यासतोय. मित्रहो, आजच्या या भागामध्ये आपण प्रेशर संबंधित माहिती घेणार आहोत, अभ्यास करणार आहोत. मित्रहो, तसं पाहायला गेलं तर प्रेशर आपण अगदी 6वी-7वी पासून अभ्यासतोय, परंतु या वर्षी प्रेशर हा अतिशय डीप मध्ये डिटेल्ड मध्ये स्टडी करायचा आहे. सुरुवातीला आपण प्रेशरला डिफाइन करून घेऊया. मित्रहो, प्रेशरला जर डिफाइन करायचं झालं तर आपण असं म्हणतो, द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय फ्लुइड ॲट रेस्ट ऑन the surface area of contact किंवा पर युनिट सरफेस एरिया असं आपण त्याला डिफाइन करत असतो. मित्रहो, जसं की तुम्हाला माहिती आहे, प्रेशर हा कॅपिटल पी ने रिप्रेझेंट केला जातो आणि कॅपिटल पी इज इक्वल टू नॉर्मल फोर्स अपॉन सरफेस एरिया. जिथं फोर्स एफ जो आहे याला आपण mg असं सुद्धा लिहू शकतो, कारण आपल्याला माहिती आहे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यामुळं आपण P इज इक्वल टू mg अपॉन a असं देखील लिहू शकतो. मित्रहो, जर आपण प्रेशरच्या SI युनिटचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे फोर्सचं युनिट जे आहे ते आहे न्यूटन आणि सरफेस एरियाचं युनिट जे आहे ते आहे मीटर स्क्वेअर. म्हणजे प्रेशरचं SI युनिट हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं होईल. मित्रहो, जसं की आपल्याला माहिती आहे ब्लेज पास्कल याच्या स्मरणार्थ आपण 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअरला 1 पास्कल असं लिहितो. मित्रहो, जर आपण त्याच्या सीजीएस युनिटचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे की जर फोर्सचं सीजीएस युनिट लक्षात घेतलं तर ते आहे डाइन आणि एरियाचं जे सीजीएस युनिट आहे ते आहे सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणून आपण सीजीएस युनिट ऑफ प्रेशर जर लिहायला घेतलं तर आपण डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर असं लिहितो. मित्रहो, जर आपण कन्व्हर्जनसाठी न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर याचा विचार केला तर कायमचं लक्षात राहू द्या 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10 डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. मित्रहो, तुम्ही याला उलट सुद्धा लक्षात ठेवू शकता. 1 डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा तुम्ही त्याला 0.1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं सुद्धा म्हणू शकता. मित्रहो, आपण पुढचा जो अतिशय महत्वाचा असा जो भाग आहे तो आहे नॉन एसआय युनिट ऑफ प्रेशर. म्हणजे प्रेशर जे आहे याचे काही नॉन एसआय युनिट देखील आहेत आणि या नॉन एसआय युनिट ऑफ प्रेशरचा जर विचार केला तर प्रामुख्यानं आपल्याला 2 युनिट्स इथं अभ्यासावी लागतील. एक म्हणजे बार आणि दुसरं म्हणजे टॉर्क. मित्रहो, इथला जो बार आहे तो तुम्ही जे समजताय त्या बारशी याचा काही संबंध नाहीये, हे लक्षात घ्या. तर 1 बार इज इक्वल टू 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर किंवा त्याला तुम्ही 1 ATM असं सुद्धा म्हणता. मित्रहो, जसं की आपण लहानपणापासून अभ्यासतोय 1 ऍटमॉस्फेअर इज इक्वल टू 1.0132 इंटू 10⁵ पास्कल. मित्रहो, यालाच आपण जर मर्क्युरी बॅरोमीटरच्या साह्यानं जर मेजर केलं तर त्याची हाईट जी आहे त्या मर्क्युरी बॅरोमीटरची ही किती येत असते रे? 760 mm ऑफ Hg. बरोबर आहे. म्हणून आपण त्याला 1.0132 इंटू 10⁵ पास्कल इज इक्वल टू 760 mm ऑफ Hg असं देखील लिहिलेलं आहे. मित्रहो, जे दुसरं युनिट आहे ते आहे टॉर्क. आणि जसं की आपल्याला माहिती आहे 1 टॉर्क इज इक्वल टू 1 बार डिवायडेड बाय 760. 1 बार किती आहे? 1.01325 इंटू 10⁵ जर याच्यामध्ये मी दिला तर तो येईल 101,325 अपॉन 760 आणि याला जर डिवाइड करून घेतलं तर मित्रहो 133.32 पास्कल अशी 1 टॉर्कची व्हॅल्यू आपल्याला मिळते. मित्रहो, जर प्रेशर ही स्केलर क्वांटिटी की वेक्टर क्वांटिटी याचा जर विचार करायला घेतला तर तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळी उत्तर इथं पाहायला मिळतील. काही पुस्तकं म्हणतील की प्रेशर ही टेन्सर क्वांटिटी आहे, तर काही पुस्तकं म्हणतील प्रेशर ही स्केलर क्वांटिटी आहे. मग आपण कन्फ्युज होऊन जातो की बाबा प्रेशर ही टेन्सर क्वांटिटी की स्केलर क्वांटिटी. मित्रहो, जर आपण टेन्सरच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण प्रेशरला टेन्सर ऑफ ग्रेड 2 असं म्हणतो, परंतु आपल्या सिलेबस प्रमाणे आपल्या पुस्तकाप्रमाणे प्रेशर ही एक स्केलर क्वांटिटी आहे. आणि मित्रहो, फ्रॉम द फॉर्म्युला ऑफ प्रेशर P इज इक्वल टू F अपॉन A इथं एरिया जो आहे हा 0 असू शकत नाही, म्हणून
प्रेशर इज इक्वल टू एफ अपॉन ए या सूत्राला आपण कॅल्क्युलसच्या लँग्वेज मध्ये जर लिहिलं तर आपण त्याला पी इज इक्वल टू लिमिट डेल्टा ए टेन्स टू 0. लिमिट डेल्टा ए टेन्स टू 0 याचं मिनिंग तुम्हाला माहिती आहे. एरिया हा कमीत कमी होऊ शकतो परंतु तो 0 होऊ शकत नाही. एखादी गोष्ट एखादी व्हॅल्यू सर्टन व्हॅल्यू अचीव करू शकत नाही हे रिप्रेझेंट करण्यासाठी आपण लिमिटचा वापर करतो. तर इथं एरिया कधीही 0 होणार नाही हे रिप्रेझेंट करण्यासाठी मी लिमिटचा यूज केलेला आहे. मित्रहो, इट इज अ स्केलर क्वांटिटी फॉर अस. आपल्या सिलेबस साठी ही एक स्केलर क्वांटिटी आहे. मित्रहो, जर आपण प्रेशरचं डायमेन्शन फाइंड आउट करायचा प्रयत्न केला तर प्रेशर जे आहे याचं डायमेन्शन हे डायमेन्शन ऑफ फोर्स अपॉन डायमेन्शन ऑफ एरिया येणार आहे. डायमेन्शन ऑफ फोर्स हे आपण 11th स्टँडर्ड मध्ये अभ्यासलेलं आहे. m⁻1 l⁻1 t⁻2 अपॉन डायमेन्शन ऑफ एरिया इज इक्वल टू m0 l2 t0. आणि मित्र हो, जसं की तुम्हाला माहिती आहे इन डिव्हिजन देयर इज सबट्रॅक्शन ऑफ इंडायसेस. मग 1 - 0 हा 1, l म्हणजेच 1 - 2 हा -1 आणि -2 - 0 हा -2. त्यामुळं प्रेशरचं जे डायमेन्शन जे आहे ते आपल्या समोर आहे m⁻1 l⁻1 t⁻2. विद्यार्थी मित्र हो, आता आपण अभ्यासूयात प्रेशरशी रिलेटेड अशा काही गोष्टी ज्या आपल्याला MSTCET, JEE, नीट सारख्या एक्झाम मध्ये अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण प्रेशर जो आहे त्याला अभ्यासणार आहोत. म्हणून मी हेडिंग दिलेलं आहे कॉम्पिटिटिव्ह फोकस ऑन प्रेशर. मित्र हो, आताच आपण अभ्यासलं की प्रेशरचे अत्यंत महत्त्वाचे असे 3 युनिट आहेत. एक म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ज्याला आपण पास्कल असं म्हणतो. दुसरं जे नॉन एसआय युनिट आहे ते म्हणजे बार. आणि तिसरं म्हणजे टॉर्क. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 1 न्यूटन मीटर स्क्वेअर म्हणजे 1 पास्कल होय. आणि हे 1 पास्कल हे जे युनिट आहे हे ब्लेज पास्कल याच्या स्मरणार्थ दिलेला आहे. याच्याबद्दल हे आपण डिस्कस केलेला आहे. दुसरा जो पॉइंट आहे मित्र हो तो म्हणजे 1 ATM. 1 ATM म्हणजे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर मित्र हो, आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशरला डिटेलमध्ये पुढे स्टडी करणारच आहोत, परंतु इथं युनिट म्हणून आपण सध्या त्याचा विचार करतोय. 1 ATM ला आपण काही वेळापूर्वी 1 बार असं लिहिलेलं आहे. ऍक्च्युअली ती एक त्याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे, परंतु जर आपण ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ 1 ATM जर लिहायचं ठरवलं तर ते आहे 1.0132 बार. मित्र हो, 1.0132 बार इज इक्वल टू 760 टॉर्क. याची व्हॅल्यू किती आहे? 760 टॉर्क. म्हणजे आपण 1 ATM लाच 760 टॉर्क असं सुद्धा म्हणू शकतो. मित्रांनो, जर आपण 1 ATM चा विचार केला आणि 1 ATM ला जर आपण मर्क्युरी बॅरोमीटरच्या सहाय्याने जर मेजर केलं तर आपल्याला माहिती आहे की तो मर्क्युरी बॅरोमीटर हा 760 मिलीमीटर एवढ्या हाईटला रीच होतो. म्हणून आपण म्हणतो 1 ATM इज इक्वल टू 760 मिलीमीटर ऑफ Hg. मित्र हो, जर आपण 760 mm लाच म्हणजे मिलीमीटरला जर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं तर आपल्याला माहिती आहे याला 10 ने डिवाइड करावं लागेल. 10 ने जर डिवाइड केला तर याचं उत्तर हे 76 सेंटीमीटर ऑफ Hg होईल. मित्रांनो, जर पुढे जाऊन आपण ह्या 76 सेंटीमीटर ऑफ Hg ला जर पास्कलच्या याच्यामध्ये लिहिलं तर आपण त्याला 1.0132 इंटू 10⁵ पास्कल असं सुद्धा लिहू शकतो. मित्र हो, मागाशी आपण लिहिल्याप्रमाणे 1 बार इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 10⁵ पास्कल. मग मला सांगा, आपण 1 बारलाच 0.1 मेगा पास्कल असं सुद्धा लिहू शकतो. इथं मेगा जो असतो हा 10⁶ इंटू 0.1 म्हणजेच 10⁻1 10⁻1 इंटू 10⁶ म्हणजेच 10⁵ पास्कल. मित्र हो, जर ह्या मेगाचं कन्व्हर्जन मी जर किलो मध्ये केलं तर आपल्याला माहिती आहे की मेगा मीन्स 10⁶, किलो मीन्स 10�3. आणि आपण इथं 1 बार इज इक्वल टू 0.1 मेगा पास्कल लिहिलंय, याचा अर्थ 10⁵ पास्कल आहे. मग मला सांगा मित्र हो, ह्या 10⁵ ला मी जर 10�2 इंटू 10�3 असं जर लिहिलं तर 10�3 म्हणजे माझ्यासाठी कोण? किलो. म्हणजे मी 1 बारलाच 10�2 किलो पास्कल असं सुद्धा लिहू शकतो. मित्रांनो, पुढे जाऊन आपण ह्या 10�2 किलो पास्कलला 10�3 हेक्टा पास्कल असं सुद्धा लिहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षी मी युनिटचे शॉर्टकट जे आहेत किंवा कन्व्हर्जन फॅक्टर लक्षात ठेवण्यासाठी 2 शॉर्टकट दिले होते. ते असे दिले होते. पहिला जो आहे हा निगेटिव्ह पॉवर साठी दिला होता आणि तो दिला होता देसी कॅट मट्टर म्यू अँड प्ले फुटबॉल ऍट झुयार्ड. तर दुसरा दिला होता दादा हॅज काइंड मॅजिकल गर्ल तारा हु पार्सल एक्स टू झेटा योटा. याच्यामध्ये मेगा म्हणजे 10⁶, हे किलो म्हणजे 10�3. तर विद्यार्थी मित्र हो, इथं आपण 1 बारलाच काय लिहू शकतो? 10�2 किलो पास्कल असं लिहू शकतो. पुढे जाऊन जर आपण त्याला हेक्टा पास्कल मध्ये कन्वर्ट केलं तर तो 1 बार इज इक्वल टू 10�3 हेक्टा पास्कल म्हणजेच 10⁵ पास्कल असं सुद्धा त्याला आपण अप्रॉक्सिमेटली लिहू शकतो. मित्र हो, जर 1 टॉर्कचा विचार केला
तर 1 टॉर्क इज इक्वल्स टू 1 ATM अपॉन 760, म्हणजेच 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर अपॉन 760. मित्र हो, आपण इथं 1 ATM जो आहे, ह्या 1 ATM ची किंमत जर पास्कल मध्ये लिहिली तर आपल्याला माहिती आहे ती 1.01325 इंटू 10⁵ पास्कल आहे, ज्याला आपण 10132 असं लिहू शकतो डिवायडेड बाय 760. आणि याची जर डिव्हिजन केली तर 1 टॉर्कची जी व्हॅल्यू आहे ती अप्रॉक्सिमेटली 133.32 पास्कल इतकी मिळते. मित्र हो, जर आपण 1 लिटरचा विचार केला, 1 लिटर इज इक्वल टू 10⁵ मीटर क्यूब, आणि जर मी ह्या मीटर क्यूबला जर सेंटीमीटर क्यूब मध्ये कन्वर्ट केलं तर आपल्याला माहिती आहे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, म्हणजे 10⁻² सेंटीमीटर. म्हणजे आपण 10⁻³ इंटू 10⁻⁶, कारण 10⁻² त्याचा क्यूब 2 3 जा 6, मग 10⁻⁶ इंटू 10⁻³ म्हणजेच 10⁻³ सेंटीमीटर क्यूब असं लिहू शकतो. आणि जर आपण त्याला जर डेसिमीटर क्यूब मध्ये कन्वर्ट केलं तर 1 डेसिमीटर क्यूब असं आपल्याला मिळू शकतं. म्हणजेच 1 लिटर साठी आपल्याला 10⁻³ मीटर क्यूब, किंवा त्यालाच आपण 10⁻³ सेंटीमीटर क्यूब, किंवा त्यालाच आपण 1 डेसिमीटर क्यूब असं सुद्धा लिहू शकतो. हे तुम्ही ऑलरेडी केमिस्ट्री या विषयामध्ये अभ्यासलेलं असेल. मित्र हो, फ्रॉम द फॉर्म्युला ऑफ प्रेशर इज इक्वल टू नॉर्मल फोर्स अपॉन सरफेस एरिया, किंवा आपण त्याला मॅग्निट्यूड ऑफ एरिया असं म्हणतो. म्हणून मी लिहिताना लिहिलंय प्रेशर इज इक्वल टू फोर्स परपेंडिक्युलर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ एरिया. वी शुड नोट these 2 points, that is when area is constant, pressure is directly proportional to the applied force or normal force. If area is constant, pressure is directly proportional to the magnitude of force or normal force. मित्र हो, that is pressure is directly proportional to force perpendicular, that is normal force, or we can रिप्लेस फोर्स बाय युजिंग मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मित्रांनो, इथे फार महत्वाचा असा मुद्दा आपण लक्षात घ्यायचा आहे. जर जी ची व्हॅल्यू ही जर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते, ऍक्च्युअल मध्ये ती 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, हे आपल्याला माहिती आहे, आपण ती कित्येकदा यूज करतो. परंतु जर जी ची व्हॅल्यू जर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतली तर 1 न्यूटन हा 100 ग्रॅम वेट इतका येतो. ऍक्च्युली जनरल मध्ये 1 kg वेट म्हणजे 9.8 न्यूटन असतो, हे तुम्हाला माहिती आहे. मित्रांनो, इफ फोर्स इज कॉन्स्टंट, जर या सूत्रामधला फोर्स जर कॉन्स्टंट असेल तर इथं प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया, किंवा त्याला आपण मॅग्निट्यूड ऑफ एरिया म्हणूया. म्हणजेच एरिया जितका कमी तितका प्रेशर जास्त, आणि एरिया जितका जास्त तितका प्रेशर कमी. मग मला सांगा, मी अर्थ वरती जर उभा आहे तर मी अप्लाय केलेलं प्रेशर, आणि मी अर्थ वरती जर हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये झोपलो तर मला सांगा कोणता प्रेशर जास्त असेल. अगदी बरोबर आहे, मी उभा असताना जो एरिया जो आहे तो कमी आहे, त्यामुळं उभा असणारचं जे प्रेशर आहे ते आडवं झोपल्यानंतरच्या प्रेशर पेक्षा कसं असणार आहे, जास्त असणार आहे. मित्र हो, that is we can say as area decreases pressure increases, or vice versa, that is as area increases pressure decreases. विद्यार्थी मित्र हो, प्रेशर आणि एरिया मध्ये असणाऱ्या या रिलेशन मुळे जे आपले नाईफ असतात म्हणजे चाकू असतात, यांना धार असते आणि सुईला देखील टोक असतं. कारण जितका एरिया कमी तितकं प्रेशर जास्त. लक्षात आलं? तर मित्र हो, अशा प्रकारे आपण हा कॉम्पिटिटिव्ह फोकस ऑन प्रेशर हा जो पॉइंट आहे तो कम्प्लीट केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अभ्यासणार आहोत आजच्या या व्हिडिओ लेक्चरचा नेक्स्ट पॉइंटचं नाव आहे प्रेशर ड्यू टू अ लिक्विड कॉलम. मित्र हो, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलमला समजावून घेण्यासाठी आपण एक वेसल कन्सिडर केलेली आहे. इथं ती वेसल दिसते, मी तिला ब्लॅक शाईन ड्रॉ केलेला आहे. मित्र हो, या वेसल मध्ये मी रो इतकी डेन्सिटी असणार एक फ्लुइड फिलअप केलेला आहे. मित्र हो, आता आपण काय करूया, या फ्लुइड मध्ये ए इतका एरिया क्रॉस सेक्शन असणारा आणि ज्याची हाईट एच आहे असा एक सिलेंडर डीप करूया, बुडवूया. मग मला सांगा, ज्यावेळेस हा सिलेंडर आपण एच इतक्या हाईट पर्यंत काय केलेला असेल, त्या लिक्विड मध्ये जर डीप केलेला असेल तर हे लिक्विड त्या सिलेंडरचा जो बॉटम मोस्ट पॉइंट पी जो आहे या पॉइंट वरती काहीतरी फोर्स एक्झर्ट करेल. आणि आपल्याला माहिती आहे फोर्स एक्झर्टेड बाय liquid on the bottom of the cylinder is equals to weight of the liquid column. म्हणून आपण लिहून घेणार आहोत. इथं आपल्याला लिहावं लागेल force exerted by liquid on the bottom of the cylinder इज इक्वल्स टू किती असलं पाहिजे रे मित्र हो,
हे असलं पाहिजे वेट ऑफ द लिक्विड कॉलम. ह्या सिलेंडरचा हा जो लिक्विड, ह्या सिलेंडरच्या बॉटमोस्ट पॉइंट पासून हा एच एवढ्या हाईट वरती जेवढा लिक्विड कॉलम आहे त्याच्या वेट इतका असलं पाहिजे. इज इक्वल्स टू वेट ऑफ द लिक्विड कॉलम. वेट ऑफ द लिक्विड कॉलम. मित्र हो, इथं वेट ऑफ द लिक्विड जे आहे ते किती असलं पाहिजे, तर आपल्याला माहिती आहे वेट इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. परंतु या लिक्विड कॉलमचं मास आपल्याला इथं माहिती नाहीये, म्हणून आपण मास साठीचा फेर मास जे असतं, हे मास किती असतं मित्र हो, मास असतं व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. म्हणजे आपण इथं हा जो एम जो आहे याला व्हॉल्यूम इंटू डेन्सिटीनं रिप्लेस करू शकतो आणि म्हणून आपण याला लिहू शकतो F इज इक्वल्स टू व्हॉल्यूम V इंटू डेन्सिटी रो इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G. मित्र हो, आपल्याला व्हॉल्यूम देखील माहिती आहे का, बिलकुल नाहीये. मग व्हॉल्यूम इज इक्वल्स टू व्हॉट, तर व्हॉल्यूम इज इक्वल्स टू एरिया इंटू हाईट. व्हॉल्यूम इज इक्वल्स टू एरिया इंटू हाईट. मग मी व्हॉल्यूमला एरिया इंटू हाईट, एरिया आहे A आणि हाईट आहे H, म्हणजे इथं F इज इक्वल्स टू मी AH रो G अशा पद्धतीचा फॉर्म्युला लिहू शकतोय. इथं मी व्हॉल्यूमला एरिया इंटू हाईट म्हणजे AH न रिप्लेस केलंय. मित्रांनो, आता मला सांगा, माझ्याकडे फोर्स आहे, आपण याला इक्वेशन 1 म्हणूया. माझ्याकडे फोर्स आहे आणि मला प्रेशर फाइंड आउट करायचंय. तर मित्र हो, प्रेशर इज इक्वल्स टू नॉर्मल फोर्स अपॉन सरफेस एरिया. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. लेट P be the pressure, P be the pressure exerted on the bottom of the cylinder, on the bottom of the cylinder. मग मला सांगा मित्र हो, इथं हे जे प्रेशर आहे हे किती मिळेल, आपल्याला माहिती आहे प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. आणि आपल्याकडे फोर्स किती आलेला आहे AH रो G, म्हणजे आपण याला AH रो G डिवायडेड बाय A लिहू शकतो. एरिया जो आहे तो कॅन्सल आउट झाला कारण सिमिलर टर्म आहे, म्हणजे आपल्याला प्रेशर जे आहे ते किती मिळेल H रो G. तर मित्र हो, आपल्याला या सूत्रावरून एक गोष्ट लक्षात आलेली आहे, ती अशी की जे प्रेशर जे आहे हे एरियावरती अवलंबून नाही. प्रेशर इज इंडिपेंडंट ऑफ द एरिया ऑफ द सिलेंडर. म्हणजे एखाद्या फ्लुइड मध्ये ज्या वेळेस आपण एखादं सॉलिड डीप करू त्यावेळेस त्या सॉलिड वरती ऍक्ट होणारं जे प्रेशर आहे हे त्या सॉलिडच्या सरफेस एरियावरती अवलंबून नाही. आपल्याला हे या पॉइंट मधून लक्षात आलेलं आहे, म्हणून आपण लिहिलं P इज इक्वल्स टू H रो G. मित्र हो, जर आपण प्रेशर इज इक्वल्स टू H रो G हा फॉर्म्युला जर व्यवस्थित पद्धतीने पाहिला तर आपण असं म्हणू शकतो, प्रेशर acting on the bottom of the cylinder or pressure acting on the cylinder is dependent on height of the cylinder, 2 density of the fluid आणि 3 acceleration due to gravity. म्हणून आपण असं लिहूया इथं pressure depends upon first one height of the liquid column, height of the liquid oblique fluid above that point, ओके. दुसरा जो पॉइंट आहे तो असा आहे डेन्सिटी ऑफ द फ्लुइड, ओके. आणि जो तिसरा जो महत्वाचा मुद्दा जो आहे मित्र हो तो आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मित्र हो, या 3 गोष्टीवरती आपलं जे प्रेशर आहे ते अवलंबून असलं पाहिजे. मित्रांनो, जर आपण याच्यातला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठीचा जर पॉइंट कन्सिडर करायचं ठरवलं तर आपण असं म्हणू शकतो, इथं जे ऍब्सोल्यूट प्रेशर जे आहे हे ऍब्सोल्यूट प्रेशर हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर जे डाऊनवर्ड डायरेक्शन आहे आणि प्रेशर ड्यू टू अ लिक्विड कॉलम जे अपवर्ड डायरेक्शन आहे, ह्या दोघांच्या सम इतकं असलं पाहिजे. म्हणून आपण तोही पॉइंट लिहून घेऊया. ऍब्सोल्यूट प्रेशर
absolute pressure P is equals to P naught, that is atmospheric pressure, प्लस आपलं जे प्रेशर जे आलेलं आहे ते किती आलेलं आहे h rho g. म्हणजे ऍब्सोल्यूट प्रेशर हे काय असलं पाहिजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर, आणि प्रेशर ड्यू टू अ लिक्विड कॉलम ऑन दी सिलेंडर, लिक्विड कॉलम ऍक्टिंग ऑन द सिलेंडर यांच्या सम इतकं असलं पाहिजे. मित्रहो, हे दोन्हीही पॉइंट अतिशय महत्वाचे आहेत. आपल्याला एक्झाम ओरिएंटेड याच्यातले जर थिंकिंग ठेवायची असेल तर आपल्याला हे दोन्ही पॉइंट लक्षात घेतले पाहिजेत. मित्रहो, तर अशा पद्धतीनं आपण प्रेशर ड्यू टू अ लिक्विड कॉलम हा जो कॉन्सेप्ट जो आहे, हा जो पॉइंट आहे तो इथं कंप्लीट केलेला आहे. अतिशय सोपा आहे. मी पुन्हा एकदा थोडक्यात रिवाइज करून देतो. मित्रहो, सुरुवातीला आपण काय कन्सिडर करणार आहोत, सुरुवातीला आपण तो जो सिलेंडर जो आहे त्या सिलेंडरचा जो बॉटम मोस्ट पॉइंट जो आहे त्याच्यावरती ऍक्ट होणारा जो फोर्स असेल, हा फोर्स हा त्या लिक्विड कॉलमच्या वेट इतका असला पाहिजे हे समजून घेणार आहोत. मित्रहो, वेट म्हणजे काय तर मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग मास आपल्याला माहिती आहे का लिक्विड कॉलमचं? नाही. मग मास माहिती नाही, मग मासचा फॉर्म्युला काय तर मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मित्रहो, मग आपण F इज इक्वल टू mg ला F इज इक्वल टू mg मधील जो m आहे तो आपण व्हॉल्यूम इंटू डेन्सिटीने रिप्लेस केला v इंटू रो. ओके मित्रहो, परंतु आपल्याला व्हॉल्यूम देखील माहिती नाही, म्हणून आपण व्हॉल्यूमला देखील रिप्लेस केलं एरिया इंटू हाईट. मित्रांनो, इथं एरिया इंटू हाईट इंटू डेन्सिटी इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असा आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला मिळाला. आणि मग आपण प्रेशर इज इक्वल टू नॉर्मल फोर्स अपॉन एरिया हे सूत्र वापरलं, ज्याच्यामध्ये आपण फोर्सला एच रो जीने रिप्लेस केलं. एरिया जी सिमिलर टर्म आहे ती कॅन्सल झाली आणि आपल्याला प्रेशरचा एच रो जी हा फॉर्म्युला मिळाला. या प्रेशरच्या फॉर्म्युल्यावरून आपण सांगितलं प्रेशर इज डिपेंडंट अपॉन हाईट, डेन्सिटी अँड ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि मग फायनली जर आपण ऍब्सोल्यूट प्रेशर फाइंड आउट केलं तर ऍब्सोल्यूट प्रेशर हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम त्या दोघांच्या सम इतकं असलं पाहिजे, म्हणून आपण म्हटलं P इज इक्वल टू P नॉट प्लस H रो जी. तर मित्रहो, अशा प्रकारे आपण हा जो प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम हा जो पॉइंट आहे तो इथं कंप्लीट केलेला आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऍटमॉस्फेरिक प्रेशर याला स्टडी करूया. धन्यवाद.